हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द क्राफ्टन कोर्स. क्राफ्टन कोर्स मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजच्या आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की व्हॉट इज थायमी लीफ, वाय थायमी लीफ इज युज्ड इन स्प्रिंग बूट, व्हॉट इज गेट मॅपिंग मेथड इन थायमी लीफ आणि हाऊ टू डिस्प्ले HTML पेज युझिंग स्प्रिंग बूट. हे सर्व आपण बघणार आहोत. थायमी लीफ काय आहे, परत थायमी लीफ आपण स्प्रिंग बूट मध्ये का आपण वापरतो, परत थायमी लीफच्या बऱ्याच मेथड आहेत. ते आपण बघून घेऊया की पहिली मेथड आहे गेट मॅपिंग आहे. गेट मॅपिंग म्हणजेच गेट मेथड आहे. परत पोस्ट मेथड आहे. पोस्ट एक मेथड आहे. पोस्ट, परत पुट, अशा बऱ्याच मेथड आहेत. सहा सात मेथड आहेत. तर ते आपण बघणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत थायमी म्हणजे काय, थायमी आपण का म्हणून वापरतो स्प्रिंग बूट मध्ये, आणि गेट मॅपिंग मेथड एक बघणार आहोत, आणि HTML पेज कसं डिस्प्ले करायचं ते आपण बघणार आहोत. तर सर्वात प्रथम मी थायमी म्हणजे काय ते समजून सांगतो तुम्हाला. What is ThymeLeaf? ThymeLeaf is a modern server-side Java template engine for both web and standalone environment, capable of processing HTML, XML, JavaScript, CSS, and even plain text. ThymeLeaf, first of all, ThymeLeaf, let's understand what is exactly ThymeLeaf is. ThymeLeaf हे एक जावा टेम्पलेट इंजिन आहे, जे की आपण HTML चा डाटा म्हणजेच बॅकएंडचा डाटा HTML पेजेस बरोबर कनेक्ट करण्यासाठी वापरतो. सिंपल वर्ड्स मध्ये म्हणायचं झालं तर थायमिलीफ हे टेम्पलेट इंजिन अलो करतं स्प्रिंग बूट ऍप्लिकेशनसाठी. स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन्सना डायनामिक टेम्पलेट वेब पेजेस तयार करण्यासाठी. म्हणजेच आपण थायमिलीफच्या वापराने स्प्रिंग बूट मध्ये डायनामिक वेब ऍप्लिकेशन क्रिएट करू शकतो. जर समजा युजरला त्याचा डाटा जो आहे, समजा कोणता डाटा, युजर डाटा, प्रोडक्ट डाटा आणि डाटाबेस डाटा जर आपल्याला स्प्रिंग बूट द्वारे HTML पेज मध्ये डिस्प्ले करायचा असेल तर आपण थायमिलीफ इंजिन वापरतो. थायमिलीफ इंजिन काय करतं, तो डाटा इझिली प्रोसेस करून HTML पेज वरती म्हणजेच पेज वरती डिस्प्ले करतं. तर थायमिलीफचा मेन गोल काय आहे की टू प्रोव्हाइड एलिगंट हायली मेंटेन वे ऑफ क्रिएटिंग टेम्पलेट्स. थायमिलीफ काय करतं, डायनामिक HTML पेजेस साठी एलिगंट आणि हायली मेंटेनेबल वे प्रोव्हाइड करतो टेम्पलेट्स क्रिएट करण्यासाठी. थायमिलीफ आपण थायमिलीफचा इझी इंटिग्रेशन आहे स्प्रिंग बूट मध्ये, आणि कॉमनली युज केलं जाणारं टेम्पलेट इंजिन आहे HTML साठी. आणि थायमिलीफ काय आहे, बेस्ट चॉईस आहे डेव्हलपिंग स्प्रिंग MVC वेब ऍप्लिकेशन. स्प्रिंग MVC वेब ऍप्लिकेशन तयार करण्यासाठी आपण थायमिलीफ वापरतो, आणि तो की जो बेस्ट चॉईस आहे. MVC म्हणजे मॉडेल व्ह्यू कंट्रोलर. तर व्हॉट काइंड ऑफ टेम्पलेट्स कॅन थायमिलीफ प्रोसेस. आता थायमिलीफ कोणत्या टेम्पलेट्स काय काइंड ऑफ टेम्पलेट्स प्रोसेस करू शकतात. तर सर्वात प्रथम HTML, परत XML, टेक्स्ट, जावास्क्रिप्ट, CSS. थायमिलीफ या सर्व 6 टेम्पलेट्स मध्ये काम करतं. आता आपण थायमिलीफ कसं वर्क करतं ते आपण बघून घेऊया. तर सर्वात प्रथम तुम्हाला लेफ्ट साइडला टॉपला दिसत असेल मॉडेल, म्हणजेच डिटो क्लास आहे आपला, जो मॉडेल आहे आपण तो कंट्रोलर साठी वापरतो. म्हणजेच एक आपण इथं बघायला गेलं तर स्टुडंट हे लिस्ट तयार केलेली आहे. ती जी लिस्ट केलेली आहे ती आपण मॉडेल ऍट्रिब्यूट मध्ये ऍड करून तोच जो डाटा आहे, स्टुडंटची लिस्ट आहे, ती इथं पाठवलेली आहे आपल्या HTML पेजला. आणि HTML पेज मध्ये आपण th:\टेक्स्ट ह्याद्वारे आपण तो जो ऍट्रिब्यूट आहे थायमिलीफचा तो वापरून आपण डिस्प्ले करतो. हे सर्व आपण पुढे जाऊन बघणार आहोत. आता एवढंच होतं की थायमिलीफ कोणत्या एक्सटेन्शन मध्ये आपण वापरतो. HTML, XML, टेक्स्ट, जावास्क्रिप्ट, CSS आणि प्लेन टेक्स्ट मध्ये आपण वापरू शकतो थायमिलीफ. तर सर्वात प्रथम आपण प्रोजेक्ट क्रिएट करून घेऊया. स्प्रिंग बूटचा प्रोजेक्ट आपण हे प्रॅक्टिकली परफॉर्म केल्यानंतर आपल्याला इझी जाईल अंडरस्टँड करण्यासाठी
कसं की आपण वापरू शकतो की HTML पेजमध्ये आपण थायमेलिफ कसं वापरू शकतो, तर बघून घेऊया आपण. तर सर्वात प्रथम आपण स्प्रिंग बूटचा प्रोजेक्ट इनिशियलाइज करणार, म्हणजे स्प्रिंग प्रोजेक्ट इनिशियलाइज करणार आहोत. स्प्रिंग इनिटनं इनिशियलायझर प्रोजेक्ट आपण मेविनद्वारे क्रिएट करणार आहोत. परत लँग्वेज जावा. स्प्रिंग बूट आपण स्टेबल व्हर्जन घेणार आहोत 4.0.6, जे की आताचं स्टेबल व्हर्जन आहे. आणि एक्झाम्पल डेमो डेमो थायमेलिफ डेमो हे सर्व तुम्हाला माहीतच असेल. माहीत नसेल तर आपल्या चॅनेलवर बरेच व्हिडिओ आहेत स्प्रिंग बूट, स्प्रिंग फ्रेमवर्कचे. परत स्प्रिंग बूट आपण प्रोजेक्ट डेव्हलप केले, 2 प्रोजेक्टचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पाहून बघून घेऊ शकता. आता हे सर्व आता डिपेंडन्सीज आपण ऍड करणार आहोत की कोणती स्प्रिंग वेब ही डिपेंडन्सी ऍड करणार आहोत. परत ही स्प्रिंग वेब ऍड केल्यानंतर थायमेलिफ ही एक डिपेंडन्सी आपण ऍड करणार आहोत. आणि लोमबुक ही एक डिपेंडन्सी ऍड करणार आहोत. तर थायमेलिफ इथे सांगते मॉडर्न सर्व्हर साइड जावा टेम्पलेट इंजिन युजर फॉर वेब, बोथ वेब अँड स्टँडर्ड, allows HTML to be correctly displayed in browser as a static prototypes. म्हणजे HTML साठी अलो करतं की तो HTML कोड आहे तो स्टॅटिक प्रोटोटाइप न आणि करेक्टली डिस्प्ले केला जाऊ शकतो थायमेलिफ द्वारे. तर आपण इथे जनरेट करूया. जनरेट झालेले आता सेव्ह करूया आपण. सेव्ह. तर आपली जी झिप फाईल आहे ती झिप फाईल आपली जी आहे डाउनलोड झालेली आहे. तर ती कॉपी करूया आणि बाहेर जाऊन इथेच डाउनलोड मध्ये मी पेस्ट करतो. पेस्ट. आता ही जी फोल्डर आहे, हा जो फोल्डर आहे तो आपण VS कोड मध्ये ओपन करणार आहोत. VS कोड, न्यू विंडो, ओपन फोल्डर, डाउनलोड्स, थायमेलिफ डेमो, हा आपला प्रोजेक्ट फोल्डर आहे. तर SRC मध्ये आपण आता हे जे जावा एक्सटेन्शन लोड होतपर्यंत मी तुम्हाला प्रोजेक्ट स्ट्रक्चर समजून सांगतो. तर हे जे अलर्ट्स आहेत ते इग्नोर करा, काय नाही. तर टेम्पलेटमध्ये आपण टेम्पलेटमध्ये HTML फाईल्स ठेवणार आहोत. परत ह्या जावा फोल्डर SRC मधल्या मेन मधल्या जावा फोल्डर मध्ये आपण जावाचा कोड ठेवणार आहोत, जिथे आपल्या कंट्रोलर्स असतात, परत सर्व्हिसेस असतात आणि बिझनेस लॉजिक असतं. या थायमेलिफ डेमो म्हणजे जावाच्या फोल्डर मध्ये न्यू फोल्डर आपण क्रिएट करून दाखवतो. कंट्रोलर एंटर. ह्या कंट्रोलरमध्ये कंट्रोलरचे सगळे कोड असतात. परत सर्व्हिस असाच एक सर्व्हिस फोल्डर क्रिएट करून, सर्व्हिस पॅकेज क्रिएट करून आपण त्या सर्व्हिस पॅकेज मध्ये आपण सर्व बिझनेस लॉजिक आहे ते डिफाईन करणार. परत ह्या टेम्पलेटमध्ये आपण तो जो की आहे HTML पेज आहे म्हणजे टेम्पलेट आपले ते आपण ठेवणार आहोत ह्यात. तर या फोल्डरमध्ये टेम्पलेट फोल्डरमध्ये थायमेलिफ HTML पेजेस असतात. जेव्हा जेव्हा इथून कंट्रोलर मधून रिक्वेस्ट जाते गेट मॅपिंग, तर तेव्हा कंट्रोलर काय करतं, टेम्पलेट फोल्डर मध्ये सर्च कर, स्प्रिंग बूट ऑटोमॅटिकली सर्च करतो टेम्पलेट्स, म्हणजे HTML सर्च करतो. पहिल्यांदा आपण गेट मॅपिंग ही एक मेथड बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला कंट्रोलर क्रिएट करायला लागणार. होम पेज, होम कंट्रोलर टाकूया. होम कंट्रोलर डॉट जावा, एंटर. क्लास. आता ह्याला आपण अॅनोटेशन देऊन टाकूया. अॅनोटेशन, कोणता अॅनोटेशन, हा काय तर कंट्रोलर आहे, तर यासाठी कंट्रोलर अॅनोटेशन द्यावं लागणार. मी कंटेनर दिलं, कंट्रोलर आपल्याला पाहिजे. कंट्रोलर अॅनोटेशन दिलेलं आहे मी. आता हे कंट्रोलर अॅनोटेशन काय करतं की हे कंट्रोलर अॅनोटेशन सांगतं की हा जो होम कंट्रोलर आहे तो कंट्रोलर आहे, इथून सगळ्या रिक्वेस्ट हँडल केल्या जाणार आहेत. तर यात आपण पहिल्यांदा मेथड ऍड करणार आहोत. कोणती तर गेट मॅपिंग मेथड ऍड करणार आहोत. गेट मॅपिंग मेथड मध्ये आपण
पाथ ऍड करणार आहोत, जो की पाथचं नाव आहे /home. म्हणजेच आता समजा एक जी URL आहे youtube.com/home, ही जर URL जर आपण युजरने टाइप केली ब्राउझरवरती आणि टाइप केली आणि एंटर दाबलं तर होम पेज, त्याला होम पेज हे डिस्प्ले होणार. मी समजून सांगतो परत. आता इथे आपण होम डिस्प्ले करूया, होम रिटर्न करूया, होम पेज रिटर्न करूया आणि तो मेथडचं नाव बदलूया होम पेज. हे ऑटोमॅटिकली होम पेज रिटर्न करणार. आता एक सांगतो, जे गेट मॅपिंग जे होम केलेलं आहे, आपण गेट मॅपिंग होम केले /home होम केले आपण, तर हे काय करणार, मेथड ही, हे जी अॅनोटेशन आहे ते ही मेथड रन करणार आणि ही मेथड काय करते, होम रिटर्न करते. होम म्हणजेच टेम्पलेट मध्ये जे आपण होम पेज आहे, होम पेज तुम्हाला ऍड करून दाखवतो, मग तुम्हाला समजेल. तर इथं होम पेज आपण ऍड केलेला आहे. आता युजरने URL टाइप केला localhost:8080/home. ही जर URL टाइप केला आणि एंटर मारलं तर ही मेथड रन होणार आणि ही मेथड रन झाल्यानंतर ही मेथड रिटर्न काय करते, होम रिटर्न करते. होम रिटर्न करते म्हणजे हा कंट्रोल काय करणार, टेम्पलेट मध्ये जाणार आणि होम पेजला सर्च करणार. तर होम पेज आहे का, होम पेज आहे, तर हे होम पेज युजरला डिस्प्ले होणार. याला कंट्रोलर हँडल म्हणजे थायमलीफ हे असं वर्क करतं. तर आपण सर्वात प्रथम होम पेज आपण एडिट म्हणजे HTML पेज आपण एडिट करूया आणि डिस्प्ले करून बघूया डिस्प्ले होते का नाही. !एंटर, डॉक्युमेंट होम पेज, H1 टॅग देऊन वेलकम टू स्प्रिंग बूट आणि H2 टॅग देऊन आपण सांगूया दिस इज थायमिलीफ एक्झाम्पल. हे आपण एवढं टाइप केलेलं आहे. आता आपण सर्व्हर कोड देऊन टाकूया, जेणेकरून पोर्ट 8080. आपली पहिली मेथड आहे जी गेट मॅपिंग आहे ते आपण डिफाईन केलेली आहे. आपण रन करूया आता, एंटर. आता प्रोजेक्ट आपला रन होत आहे. हा प्रोजेक्ट रन झालेला आहे. आता आपण सर्वात प्रथम काय करणार, URL एंटर करणार. आपली URL आहे localhost:8080/home. परत ही URL हिट केली की सरळ ही URL हिट केल्यानंतर रिक्वेस्ट कुठं जाणार, रिक्वेस्ट जाणार कंट्रोलर वरती रिक्वेस्ट जाणार. परत कंट्रोलर सर्च करणार /home URL ला, गेट मॅपिंग सर्च करणार. तर त्याला ही URL गावली, सापडली, तर ती URL रिटर्न काय करते, होम रिटर्न करते. होम रिटर्न करते म्हणजे ही कंट्रोलर काय करणार, परत होम रिटर्न करते म्हणल्यावर टेम्पलेट वरती जाणार, टेम्पलेट फोल्डर मध्ये जाणार. तर टेम्पलेट मध्ये होम आहे का, तर होम हे आहे, होम आहे. तर हे पेज जे आहे ते इथे ब्राउझर वरती डिस्प्ले होणार युजरला. तर इथे डिस्प्ले आहे म्हणजे थीमालीफ हे पेज रेंडर करतं, HTML पेज. हेच MSC आर्किटेक्चर आहे, थीमालीफ इंजिन आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आता पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की HTML चा डाटा आपण कसा कंट्रोल करू शकतो, कसा आपण होम कंट्रोलर मधून डाटा आपण या HTML पेज मध्ये सेंड करू शकतो आणि तो जो डाटा आहे तो इथे ह्या पेजवर कसा डिस्प्ले करू शकतो ते आपण बघणार आहोत पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. आणि जर आपलं चॅनल जर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. धन्यवाद.